चंद्रामृत सुखे शेवेल रवी आस्ता जाता धरवेल बाहे हिळा सागर तरवेल परित्या साधूची भेटना होय गा महाराज म्हणतात चंद्र हरि प्राप्तिसी उपाया धरावे संतांचे ते पाया तेने साधते साधणे तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधणे तुटती भवाची हरी पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना हरी पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सराज राज निज मनु मुकुर सुधारी बरणौ रघुबर विमल जशु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरा पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हर हो कले
विकार हे दुःख मांडणा हे दुःख मांडणा मारुती नंदना हे दुःख मांडणा मारुती नंदना सुनला मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या समचरण सरोजं सांद्रनीलांबुधाभं जगननिहितपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधणे तुटती भवाची बंधणे संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधणे तुटती भवाची बंधने विठ्ठल विठ्ठल हरे हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधणे तुटती भवांची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीचे सागर असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। तरी या अभंगाच्या द्वारे महाराज सांगतायत हरी प्राप्तीसी उपाय ज्या मनुष्याला हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे ना त्याने काय केलं पाहिजे धरावे संतांचे ते पाय त्याने काय करावं संतांचे पाय धरावे। पुढे महाराज सांगतात तेने साधती साधणे संतांचे पाय धरले ना बाबा सर्व साधन साधले जाणार आहेत असं महाराज सांगतात। पुढे महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही संताविन संताशिवाय त्या ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही असं वेद ग्वाही देतात असं महाराज सांगतात। एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ संत कसे असतात महाराज आपलं सर्व मनोरथ पूर्ण करत असतात। हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। कुठलीही सेवा सुरू करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं असतं। सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील ही 6व्या दिवसाची सेवा आहे। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे बिटकेवाडी
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आणि सप्ताहाचं वर्ष 24वे हे वर्ष आहे महाराज. पहा, काही ठिकाणी आपण पाहतो 2-3 वर्ष अगदी जोमात सप्ताह चालतात, नाही का? 2-3 वर्ष एवढा खर्च करतात लोक, एवढा खर्च करतात की त्याचं माप नाही. परंतु 3 वर्षाच्या पुढे सप्ताह गेला की माणसं थकत आहेत महाराज, थकून जातात. नाही मग मला लय सप्ताहाला खर्च होतंय. महाराज, गोष्ट टिकवणं फार महत्वाचं आहे. आणि 24 वर्ष झालेलं आहे या बिटकेवाडी ग्रामस्थांनी हा सप्ताह टिकवलेला आहे आणि याही पुढे टिकणार आहे. कारण का तर मारुतीरायांची आपल्यावरती कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल हरी हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. अभंगाकडे वळण्यापूर्वी महाराज थोडंसं बोलावं असं वाटतं. बिटकेवाडी म्हणायला बिटकेवाडी आहे, परंतु मोठ्या मोठ्या गावात आपण पाहतो, मोठ्या मोठ्या गावामध्ये एवढी पब्लिक जमत नाही. वाडीच्या मानानं बिटकेवाडी म्हणायला आहे नुसती, परंतु या ठिकाणी हा समाज पाहिला ना मन प्रसन्न झालेलं आहे महाराज. खरोखर बहुसंख्येने तुम्ही उपस्थित आहात आणि याही पुढे राहाल अशी भगवंत मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि पहा, सप्ताहाला काही ठिकाणं बोलवलं तरी जायचं नाही बरं का महाराज, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जायचंय. आता काही ठिकाणी बोलवलं तरच जायचंय. पहा आता ते कोणते ठिकाण आहेत महाराज, बोलवलं तरच जायचं. कुणाचं बारसं असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाची सत्यनारायण महापूजा असेल, त्या ठिकाणी बोलवलं तरच जायचं महाराज. मोकर डोकं चालवायचं नाही, आमंत्रण नसलं तर जायचं नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे इतिहास, तुम्ही खूप हुशार ज्ञानी मंडळी आहात. सतीचं आणि शिवशंकराचं चरित्र आपल्याला माहिती आहे महाराज. सती आपल्या पतीचं न ऐकल्यामुळे बिगर आमंत्रणाची आपल्या पित्याच्या घरी गेलेली आहे. सती शिवशंकरांना म्हणते, दक्षाच्या घरी माझ्या पित्याच्या घरी यज्ञ आहे, मग आमंत्रणाची काय गरज आहे? कारण पित्याच्या घरी जायला लेकीला कशाला आमंत्रण पाहिजे, मला आमंत्रणाची गरज नाही. शिवशंकर म्हणतात, हे बघ आता तू परक्याची झाली आहेस, जरी त्यांची मुलगी असेल, पण माहेरामध्ये जाताना महिला मंडळ लक्ष ठेवा. माहेराकडे जाताना एकदा विवाह झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला माहेराला जायचं असेल ना, आमंत्रणाशिवाय जायचं नाही आणि भांडणं करून तर अजिबातच जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्या सर्वांना माहिती आहे, शिवशंकराने विरोध केला तरी सती गेली महाराज. पुढे अनर्थ घडलेला आहे. म्हणून काही ठिकाणी बोलवलं तरच जावं महाराज, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जाऊ नये. आता ते ठिकाण कोणतं आहे बरं का महाराज? एखाद्या ठिकाणी काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत, जुगाराचा अड्डा आहे बाबा, पत्ते खेळण्याचा, त्या ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. एखाद्या ठिकाणी मद्यपान करण्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी किती आग्रह असला ना महाराज तरी जाऊ नये. एखाद्याचा जमिनीचा व्यवहार चाललेला आहे, 2 जण बोलतायत, तिसऱ्याने डोकं घालायचं नाही, विचारलं तरच बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. महाराज म्हणतात काही ठिकाणं असे आहेत त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नये. ते ठिकाण म्हणजे हा धर्म मंडप आहे. विठ्ठल महाराज म्हणतात सकळाशी येथे आहे अधिकार, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. सगळ्यांना या ठिकाणी अधिकार आहे. या परमार्थिक क्षेत्रामध्ये या सप्ताहामध्ये आमंत्रणाची वाट पाहायची नाही. आणि असे भाविक श्रद्धाळू मंडळी तुम्ही या बिटकेवाडीचे आहात आणि अशीच तुमच्यावरती मारुतीरायांची परमात्म्याची कृपा तुमच्यावर राहील हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्ती जीवनामध्ये का महत्वाची आहे बाबा, या अभंगाद्वारे महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात. जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती का महत्वाची आहे महाराज सांगतात. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे,
एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकिला. मनुष्य देहाची निंदाने मानव देहाचं खरं प्रयोजन काय आहे महाराज? सच्चित आनंद असणारा तो परमात्मा, त्याची शरणागती मानव देहाचं खरं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल पण महाराज भगवंताची प्राप्ती आपल्याला होणं गरजेचं आहे, परंतु ते ज्ञान सांगणारे माझे संत महात्मे जीवनामध्ये महत्वाचे आहेत बरं का. पण महाराज म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान गोड आहे, सुंदर आहे, परंतु ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी संतांना भजणं गरजेचं आहे महाराज. संताविना प्राप्ती नाही, संताशिवाय परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. मग महाराज म्हणतात संत भेट एवढी सोपी आहे का हो महाराज? बहुआवघड आहे संत भेटी, 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 जगदेचे आईचे वर्म मद धावी नारायण, 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 धावी नारायण, धावी नारायण. या ठिकाणी महाराज सांगतात बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट बहु अवघड आहे महाराज. पहा महाराज सांगतात चंद्र अमृत चंद्र अमृत सुख सेवविला, चंद्र अमृत सुख सेवविला, असताना जाता रवींद्र वेल, असताना रवींद्र वेल, बाहे हेला सागर तरवेला, बाह्य येळा सागर तरवेला, परित्या साधूची भेट न होईल का, ऐसे कैसे याने भेटती ते साधू, ऐसे कैसे याने भेटती ते साधू, परित्या साधूची भेट न होईल, ऐसे कैसे याने भेटतील साधू, ऐसे कैसे याने भेटतील अमृत सुख सेवविल, असताना रवींद्र वेल, बाह्य हेला सागर तरवेल, परित्या साधूची भेट न चंद्र होईल. अमृत सुख सेवविले, असताना रवींद्र वेल, बाह्य येळा सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईल, न होईल. चंद्र अमृत सुखे शेवेल, रवी असता जाता धरवेल, बाहे हिळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटना होय गा. महाराज म्हणतात चंद्र अमृत प्राप्त करता येईल, सागर तरुण जाता येईल, नवे नवे वाघणीचं दूध सुद्धा मिळवता येईल महाराज. वाघणीचं दूध सुद्धा मिळवता येईल का मिळवता? महिला मंडळ वाघणीचं दूध मिळवता येईल का? इकडं पुरुष मंडळ वाघणीचं दूध मिळेल का? वाघणीचं दूध, वाघ शब्द जरी ऐकला ना महाराज काटे उभारतात अंगावर. वाघणीचं दूध प्राप्त करण्यासाठी प्रथमतः वाघापुढे उभा राहणारा महत्वाचा आहे. वाघापुढे एकच राजा उभा राहिला महाराज, त्याचं नाव आहे छत्रपती
कधी संभाजी राजा होऊन गेला महाराज, त्यानेच वाघाचा जबडा फाडलेला आहे. म्हणून प्रथम वाघासमोर उभा राहणारा महत्वाचा. इकून तिकून कसा तरी धाडसाने वाघिणी समोर उभा राहिला. वाघिणीचं दूध काढण्यासाठी महाराज सामान्य पात्र चालत नाही. आपली लुटी, तांब्या, ग्लास हे गोष्टी चालत नाही महाराज. ते कुंकड उडून जाईन तपास नाही. ते दूध प्राप्त करण्यासाठी सुवर्णाचं पात्र लागतं महाराज, बरं का, सुवर्णाचं पात्र. मग महाराज म्हणतात एक वेळेला हे सुद्धा शक्य होईल, इतकी कठीण असणारी संत भेट आहे महाराज. मग महाराज म्हणतात आमचं पूर्व पुण्य होतं म्हणून आम्हाला संत भेटलेवी. किती पुण्य केलं महाराज म्हणतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, हरी देवाया विठले कृपा केली, देवाया विठले कृपा केली, देवाया विठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाया विठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. पुण्य फळले बहुधा दिवस, पुण्य फळले बहुधा दिवस, पुण्य पडले बहुधारी वदा, पुण्य पडले बहुधारी हे वदा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. झालो तनुगत कैसा, झालो तनुगत कैसा. चरण पावलो, चरण पावले, चरण पावलो. चरण पावले. फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. आजी बिडले माझे घोडे, आजी बिडले माझे घोडे, आजी बिडले माझे घोडे, आजी बिडले माझे घोडे. पुण्य फळले बहुता दिसा, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. अशी जर माणसं, अशी जर ज्ञानी माणसं जर साथीला असले ना महाराज कीर्तनाला, तर रात्रभर कीर्तन संपवसं वाटणार नाही. काही काही ठिकाणी पाहतो आपण कीर्तनकारांना एकट्यानेच बोलायचं, प्रमाण त्यानेच द्यायचं, नाही का. त्याने अभंगावरही त्यानंच बोलायचं. आता अभंगावर तर कीर्तनकारांनाच बोलायचं, परंतु कोणत्या विषय चाललेला आहे, त्या विषयाला कोणतं प्रमाण दिलं पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा मागची टाळकरी, मागची माणसं सुद्धा कीर्तनकारापेक्षाही ज्ञानी असावी लागतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी विठ्ठल, महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. अशा प्रकारे महाराज सांगतायत संत भेटले बाबा, परंतु संतांना काय विचारावं हे महत्वाचं आहे. पहा, संसारातल्या गोष्टी जर संतांना विचारलं, एक तर संत भेट इतकी कठीण आहे, आणि एवढी कठीण असणारी भेट तुम्हा मला प्राप्त झाली महाराज आपल्या पूर्व पुण्याने, तर त्यांना काय विचारावं महाराज म्हणतात. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कशाने होणार आहे बाबा, उद्धार कशाने होणार आहे महाराज. कीर्तन करून उद्धार होणार आहे का, भजन करून उद्धार होणार आहे का, नाही. उद्धार कीर्तनाने भजनाने होणार नाही महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवतयाला. म्हणून तर एका अभंगामध्ये महाराज म्हणतात, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. इतने पोते काहे
इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता. काय विसरलेलो आहेत महाराज आपण? मी कोण आहे, मीपणाचा मी कोण आहे याचा विसर आपल्याला पडलेला आहे महाराज. महाराज सांगता तुझं आहे तुझं पासी परी तू जागा विसरली दया थोडा झाली हानी वचतील खाणे 84च्या वचतील खाणे 84च्या हरी विसरली दया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या 84च्या पचतील खाणी 84च्या. विसरले तया तोर झाली हानी, त्याचा विसर पडलेला आहे महाराजांना. आपली हानी आपण करून घेतो आहेत. म्हणून संत महात्मे भेटले ना, माझा उद्धार कशाने होईल हे प्रथम संतांना विचारणं गरजेचं आहे. अन्यथा संत भेटून सुद्धा उपयोग होणार नाही. संत हे तुमच्या आमच्या सारखेच असतात महाराज. तुमच्या आमच्यामध्येच त्यांचं वास्तव्य आहे, परंतु त्यांचं ध्येय कसं आहे, वेगळं आहे. संततेची संत ज्यांचा हेत भगवंत नेनती टाना टोणा नामस्मरणा वाचुनी लाविती टिळे नव्हे ते संत घालिती माळा नव्हे ते संत. मोठे मोठे गंध लावले म्हणजे ते संत होतात का महाराज? नाही. मोठ्या मोठ्या माळी घातल्या म्हणजे ते संत होतात का? नाही. अंतकरण शुद्ध पाहिजे महाराज. पहा तेव्हा त्यांना संत ही पदवी देता येते. पहा जागतिक लेवलवर एक महिला होऊन गेली महाराज, आणि ती महिला म्हणजे सेवाधारी दीनदलितांची त्या मदर तेरेसाने सेवा केलेली महाराज. त्या मदर तेरेसाचे काही कार्यकर्ते संतपीठाकडे आले. महाराज म्हटले आमच्या मदर तेरेसांना संत ही पदवी द्या, बरं का, संत ही पदवी द्या. आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं, आमच्या ज्ञानी महापुरुषांनी सांगितलं की संतांच्या जीवनामध्ये 2 तरी चमत्कार झालेले असावात, त्यांना संत पदवी देता येते. इतर कोणालाही संत पदवी देता येणार नाही. मग तुमच्या या मदर तेरेसाच्या जीवनामध्ये एखादा चमत्कार झालेला आहे का? त्यांनी सांगितलं चमत्कार वगैरे नाही झाला, परंतु त्यांनी सेवा दीनदलितांची केलेली आहे. सेवा करणं हे मोठं पुण्य आहे महाराज, परंतु चमत्कार जीवनामध्ये नसल्यामुळे त्यांना संत पदवी देता आलेली नाही. मग आमच्या महात्म्यांच्या आमच्या संतांच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार झाले महाराज? माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनाचा जर विचार केला आपण तर ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये काय चमत्कार झाला महाराज? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, पुतळा प्रगटला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा साधकाचा माय बाप दर्शन हरे राम, साधकाचा माय बाप दर्शन हरे साधकाचा मायबाप दरुषण हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनाचा जर विचार केला, त्यांच्या चमत्कारांचा जर विचार केला ना महाराज, तर रेड्यामुखी वेद बोलविला, ज्ञानदेवासाठी सोये बिंद ओढी, सोये बिंद ओढी, ज्ञानदेवासाठी सोये बिंद ओढी, सोये बिंद ओढी,
प्रत्येकाची जड भिंत माझ्या ज्ञानोबरायांनी चालवली महाराज. स्त्रीचा पुरुष माझ्या ज्ञानोबरायांनी केलेला आहे. मेलेला मनुष्य माझ्या ज्ञानोबरायांनी उठवलेला आहे महाराज. किती माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये चमत्कार महाराज. ऐका, म्हणून संत महिमा आगाध आहे. संतांची शरणागती जीवनामध्ये महत्वाची आहे. माझ्या ज्ञानोबरायांना ज्ञानाची मूर्ती म्हणतात बरं का. माझ्या ज्ञानोबरायांना ज्ञानाची मूर्ती म्हणतात. संत नामदेवांना प्रेमाची मूर्ती म्हणतात. श्री संत एकनाथ महाराजांना दयेची मूर्ती म्हणतात. जगद्गुरु तुकोबरायांना वैराग्याची मूर्ती म्हणतात. विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. आपलं 16व्या वर्षाचं वय म्हणजे बिघडण्याचं वय. बरोबर बोलते ना मी महाराज, माफी मागून बोलेल. 16व्या वर्षाचं वय म्हणजे बिघडण्याचं वय आहे महाराज. आपलं परम भाग्य आहे. आपण ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, संत एकनाथ महाराजांच्या, छत्रपती शिवरायांच्या नंतर जन्माला आलो. हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल हरी राम विठ्ठल. माझ्या ज्ञानोबरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 22व्या वर्षी समाधी घेतली महाराज. आणि श्री संत एकनाथ महाराज यांनी वयाच्या 62व्या वर्षी जलसमाधी घेतली. जगद्गुरु तुकोबराय यांनी वयाच्या 42 वर्षी वैकुंठ गमन केलं. सदैव वैकुंठ गमन केलेलं आहे. आणि श्री संत नामदेव महाराज यांना दीर्घ आयुष्य मिळालं महाराज. 82 वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगता, संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देते ग्वाही. आता नामदेवांच्या जीवनाचा जर विचार केला ना महाराज, आता आपल्या नामदेवांच्या चरित्रावर थोडंसं बोलायचं म्हणजे आपल्या अभंगाला अनुसरण ते चरित्र येईल महाराज. नामदेव महाराज असे होते की त्यांच्या बरोबर देव बोलत होता महाराज. नवे नवे त्यांच्या हाताने देव जेवण करत होता. एवढा नामदेव महाराजांचा अधिकार आहे. असे असणारे नामदेव महाराज आता त्यांच्या जीवनामध्ये माझ्या जनाबाईचंही आगमन झालेलं महाराज. गंगाखेड, विदर्भामध्ये गंगाखेड हे गाव, आणि त्या गावामध्ये त्या जनाईचे आई वडील आहेत महाराज. आणि त्या माता पित्यांना, त्या उभयतांना बरेचसे दिवस संतती नव्हती बरं का. म्हणून माझी जनाबाई, त्यांना पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने जनाबाई, त्या जनाबाईचा प्रसाद त्यांना लाभलेला आहे. परंतु तो देवाला नवस केलेला होता, पांडुरंगा आम्हाला जी पहिली संतती होईल ती तुझ्या ठिकाणी अर्पण करू, असं पांडुरंगाला सांगितलेलं महाराज. अशा प्रकारे आता जनाबाई म्हणजे काही सामान्य होती का महाराज? जनाबाई सामान्य नव्हती. तिन्ही युगामध्ये देवाबरोबर होती माझी जनाबाई. कृतयुगामध्ये जनाबाई पद्मिनी होती महाराज. त्रेतायुगामध्ये जनाबाई मंथरा होती. आणि द्वापार युगामध्ये जनाबाई कोण होती? कुब्जा होती महाराज. माझा परमात्मा कसा आहे बर का, माझा भगवान श्री कृष्ण कसा आहे? भक्तासाठी तो जगजेठी, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. नंगाचा आलमेला, नंगाचा आलमेला, मनमोहन भक्तासाठी तो जग जेठी, कुबजे सीरत झाला. मनमोहन मुरलीवाला,
परमात्मा नाशी ती जनाई महाराज, ती काही सामान्य नव्हती. माझ्या जनाबाईचं आगमन नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये झालेलं महाराज. परंतु नामदेव महाराज नामदेव महाराजांबरोबर बोलत होते, परंतु नामदेव महाराजांच्या ठिकाणी काय होतं महाराज, एक अहंकार होता बरं का. अहंकार कोणता? मी देवाबरोबर बोलतोय, देव माझ्या बरोबर बोलतोय, नवे नवे देव माझ्या हाताने खातोय. म्हणून हे जरा माझ्या मुक्ताईंना खटकलं बरं का. माझ्या मुक्ताईनं काय केलं, आळंदी हे विद्येचं माहेरघर आहे. माझ्या ज्ञानरायाचं हे क्षेत्र आहे आळंदी. आणि अशा ठिकाणी संत संमेलन भरलं महाराज. संत संमेलन भरलं आणि त्या संमेलनामध्ये नामदेव महाराजांना बोलवण्यात आलेलं आहे. तिथं नामदेव महाराजांना बोलवलं. माझी लढीवाळ असणारी मुक्ताई काय म्हणते, चिमुकली 7 वर्षाची मुक्ताई, हे 7 वर्षाचं वय महाराज. ह्या मुलींचं भाग्य आहे महाराज, भाग्यवान आहे त्या मुली. छोट्या छोट्या मुली का होईना कीर्तनाला बसल्या बरं का, नाही का. असंच आपल्या लेकरावर संस्कार करत राहा, म्हणजे भविष्यात आपल्याला अडचणी येणार नाही. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे संत संमेलन भरलं. माझ्या मुक्ताईनं एक बेल एक थपटनं काय केलं, गोरोबा काकांच्या हातामध्ये दिलं. काका, कारण गोरोबा काका काय होते, कुंभार होते ना महाराज. कारण कुंभाराला काय असतं, कुंभाराला मडक्याचं ज्ञान असतं. पक्क मडक, कच्च मडक कोणतं काय काय. कच्च मडक कसं वाचतं ग मावशांनो, कसं वाचतं हा, बद बद. हा, कच्च मडक जे असतं ना ते बद 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 असा आवाज येतो कच्च्या मडक्याचा. आणि पक्क मडकं जे असतं ते कुठं गेलं तरी खन 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 असा आवाज येतो पक्क्या मडक्याचा. म्हणून गोरोबा काकांना ती परीक्षा करायला लावली महाराज. सगळ्यांच्या डोक्यामध्ये, सर्व संतांच्या डोक्यामध्ये थपटणं हाणून पाहिलं, परंतु नामदेवांचा नंबर आला महाराज. नामदेवांच्या डोक्यामध्ये थपटणं मारलं. नामदेव महाराज मात्र विव्हळले बरं का. नामदेव महाराज म्हणले, अरे पांडुरंगा, असे कसे तुझे हे संत आहेत, असे कसे तुझे भक्त आहेत, यांनी मला खूप दुःख दिलंय, माझ्या डोक्यामध्ये थपटणं मारलेलं आहे, खूप त्रास मला दिलेला आहे. त्यावेळेस देवाबरोबर नामदेव महाराज भांडायला लागले. पांडुरंग परमात्मा म्हणतात, नामदेवा, तू ना माझ्या बरोबर वाद घालू नको. आणि जे काही आज मुक्ताईनं केलं, माझ्या ज्ञानोबरायांना, निवृत्ती दादाने आणि सर्व संतांनी जे काही केलेलं आहे, गोरोबा काकांनी केलेलं आहे, ते काहीही चुकीचं केलेलं नाही. माझी मुक्ताई त्यावेळेस म्हणते, अखंड जयाला देवा कर गेला नारी, कर गेला अखंड देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही. ज्याला देवाचा अखंड शेजार आहे त्याचा अहंकार गेला नाही, तर सर्वसामान्याची काय कथा आहे महाराज. आणि भगवंताला तर तिळभर जरी अपमान झाला ना महाराज, तो मेरू समान आहे. तिळभर पहा, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी एवढा महान गाथा निर्माण केला महाराज. महान गाथा 2 ते 3 अभंगावरती महाराज मंडळी पोट भरतात. खरं सांगायला हरकत नाही महाराज. 2 ते 3 अभंगावरती एक मनुष्य वारकरी, पंढरीच्या दिशेने वारकरी चाललेले, तो म्हटला जगद्गुरु तुकोबरायांना विमान न्यायला आलं, मी बी काहीतरी दान केलं म्हणजे मला बी विमान न्यायला येईल. त्याने काय केलं, पुंगी वाहे गाजराची वाट पाहे विमानाची. त्याने गाजर दान केले महाराज, विमानाची वाट पाहायला लागला. याच्या काय आता कसं काय हो विमानाला न्यायला, एवढं सोपं आहे का महाराज, एवढा सोपा आहे का तो परमात्मा. हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता,
ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी हा एवढा सोपा आहे का महाराज वेदांना सुद्धा याचा अंदाज लागलेला नाही कसा काय हाता येईल यांनी काही गाजरदान केल्याने वाट पाहायला लागला विमानाची एवढं सोपं नाही अशा प्रकारे महाराज आता मात्र नामदेव महाराजाला भगवान परमात्मा सांगतात नामदेवा जे संतांनी केलं ना ते अजिबात चुकीचं नाही खरोखर तू जरी देवाबरोबर बोलत असला तरी सुद्धा तुला देवाचं स्वरूप काय आहे देव काय आहे हे तुला अजून कळलेलं नाही हे कळण्यासाठी मग देवा नामदेव महाराज म्हणतात कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता नम्रता सुभाषितकार सांगतात नम्रता अंगी असावी बर का नमंती फलितो वृक्षा नमंती गुणिनो जना शुष्क काष्ट मूर्खच न नमंती कदाचन ज्या झाडाला जास्त फळं असतात ती झाडं वाकलेली असतात आणखी पुढे महाराज सांगतात नमंती गुणिनो जना गुणवान माणसं ज्ञानी माणसं सतत नमलेली असतात महाराज जे ज्ञानी असतात ना पूर्ण ज्ञानी त्यांच्याकडे अहंकार नसतो जे अर्धवट असतात ना महाराज त्यांच्याकडे अहंकार असतो महाराज म्हणतात शुष्क काष्ट वाळलेलं लाकूड कधीच वाकत नाही त्याप्रमाणे अज्ञानी माणसं असतात ते कधीच कुणापुढे पुरे झाडे जाती येथे लवाळे वाजती येथे लवाळे वाजती येथे लवाळे वाजती पुरे झाडे जाती येथे लवाळे वाजती येथे लवाळे वाजती येथे लवाळे वाजती महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राती अंगामध्ये ताटपणा असल्यामुळे अभिमान असल्यामुळे मीपणा असल्यामुळे महापूर येतो महाराज महापुरामध्ये मोठी मोठी झाडे वाहून जातात परंतु लव्हाळ्याच्या अंगी लवचिकता असते लव्हाळे वाहत नाही वाकून राहतात म्हणून ते टिकतात म्हणून मनुष्याचं जीवन कसं असावं लव्हाळ्याप्रमाणे असावं बरं का तेव्हा त्याला ईश्वर प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये शक्य आहे अशा प्रकारे भगवान परमात्मा म्हणतात नामदेवा नामदेव महाराज भगवंताला विचारतात मला हे ज्ञान किंवा मला देवाचं स्वरूप देव कसा आहे देवाचा आणि माझा काय संबंध आहे हे मला कोण सांगेल त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात नामदेवा आता तू कुठं जा औंढ्या नागनाथाला जा त्या ठिकाणी एक विदेयी महात्मा आहे ते महात्मे तुला देव कसा आहे देवाचं स्वरूप काय हे तुला सांगतील म्हणून नामदेव महाराज कुठे गेले महाराज औंढ्या नागनाथाला गेले तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं एक मनुष्य तो पिंडीवर पाय देऊन झोपलेला आहे महाराज त्याचे पाय पिंडीवर आहेत त्याचं नाव काय आहे विसोबा खेचर तो पिंडीवर पाय देऊन झोपलेला आहे नामदेव महाराज म्हणतात आपली मराठी भाषा जशी वळवण तशी वळते महाराज नामदेव महाराज म्हणतात काय मनुष्य बा याचे वय गेलं परंतु याला सोय आली नाही असा कुठं माणूस असतो का म्हटलं घोषाला पिंडीवरती पाय देऊन झोपलेला आहे त्यावेळेस ते विसोबा खेचर म्हणतात नामदेवा माझं शरीर थकलेलं आहे तू काय कर जिथं पिंड नसेल तिथं माझे पाय ठेव आता मला जमत नाही रे माझे इंद्रिय गलित झालेले आहेत म्हणून नामदेव महाराजाने ते पाय उचलले दुसरीकडे ठेवायला गेले तिथंही पिंड तयार झाली महाराज पूर्ण मंदिराला वेढा घातला पूर्ण मंदिरामध्ये सर्व पिंडी तयार झाल्या महाराज नामदेवाने जाणलं की भगवंत कसा आहे एकदेशी नाही भगवंत व्यापक आहे पहा नामदेवांना देवाचं स्वरूप समजलं परंतु कोणाचे धरावे संतांचे ते पाय हेच महाराज पहिले हरी प्राप्ती से उपाया हरी प्राप्ती से उपाया हरी